उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं शहरातील मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याला मोडकळीस आले आहेत। काही ठिकाणी कचराकुंडी, मोकाट जनावरं वावरतायत। वास्तविक पाहता शहराचं वाढतं शहरीकरण, व्यापारी, नागरी वसाहती, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, दवाखाना परिसरात जर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर होतं। आज शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर, रोडयोमींचा वावर आहे। रिकाम टेकड्यांची हुल्लडबाजी, बेधडकपणे वाहनं चालवणं, विविध गंभीर घटना, गुन्हेगारांवर पोलीस खात्याची करडी नजर असणं नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। त्यामुळे पोलीस चौकीमुळे वचक बसेल अशा विषयाचा गांभीर्याने विचार करून बाळासाहेब सावंत पक्षाच्या वतीने निवेदन पोलीस आयुक्तांना व उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी व परिवहन समितीचे सदस्य, शहर उत्तर विधानसभेच्या समन्वयक प्रमुख विजय पुकाळे यांनी समक्ष भेट देऊन निवेदन दिलं आहे। माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माजी सहकारी महानगर प्रमुख विष्णू महाराज कारंपुरी, जे पुकाळे, रेवण बुक्कनवरे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये 7-8 पोलीस स्टेशन आहेत। त्या पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 6 पोलीस चौक्या आहेत, पण ते सगळ्या चौक्या बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे त्या चौकीचा वापर विद्रुपीकरण व्हायला लागलं। त्यामुळं तिथं अवास्तव कचरा, पाणी, गटार साठल्यामुळं ते मोकाट जनावरं त्या चौकीमध्ये फिरायला लागलेत। ही साहेबांकडे आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी केली की सगळ्या चौक्या चालू करा। सोलापूर शहरातील नागरिकांवरती एक जरब बसवण्यासाठी, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी, गुन्हेगारावर जरब बसवण्यासाठी ह्या चौक्या चालू करणं गरजेचं आहे, असं आम्ही पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे मागणी केली। साहेबांनी आम्हाला विनंती वजा त्यांनी ते मागणी मान्य केलेली आहे। थोडक्यात की मी सगळं पूर्ण सोलापूर शहरात चौकीची माहिती घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करून, आणि आम्ही हे सुद्धा सुचवलं की पोलीस वेलफेअरसाठी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वापर करता येईल का बघा, की अशा पद्धतीनं सूचना केलेल्या ते साहेबांनी मान्य करून पोलीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।